श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सोमवार हा दिवस भगवान शिवाचा मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, केलेली उपासना, केलेली भक्ती फार फलदायी ठरते. भगवान शंकर हे आशुतोष आहेत, म्हणजे आपल्या भक्तांच्या अगदी छोट्याशा प्रयत्नाने सुद्धा ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना कृपा देतात. सोमवारच्या दिवशी जर भक्ताने प्रामाणिकपणे, श्रद्धा आणि भक्तीने थोडासा वेळ देवाला दिला तर त्या भक्तांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, संपत्ती आणि समाधान याचा वर्षाव होतो. आपण नेहमी मोठे विधी, यज्ञ, होम आणि किंवा खर्चिक पूजा केल्या तर देव प्रसन्न होईल अशी चुकीची समजूत करून घेतो. पण खरे तर भगवान शिव यांना अशा गोष्टीची अपेक्षा नाही. त्यांना अपेक्षा आहे फक्त भक्तांच्या श्रद्धेची, भक्तीची आणि निर्मळ मनाची. म्हणूनच सोमवारच्या दिवशी जर आपण अगदी साध्या पण मनापासून केलेल्या पूजेचा अवलंब केला तर जीवनातील अडचणी नाहीशा होतात. घरामध्ये सुख, शांती व समृद्धी नांदते आणि भगवान शिव भक्तांचे कोणतेही कष्ट अपूर्ण ठेवत नाहीत. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करावे. स्नानानंतर प्रथम घरातील देवस्थान स्वच्छ करावे. नंतर शिवलिंगासमोर उभे राहून मनात प्रार्थना करावी की हे महादेव, आज तुमच्या दिवशी मी तुम्हाला स्मरतो आहे. माझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करा आणि मला समाधान द्या. प्रार्थना साधी असली तरी मनापासून केली पाहिजे. भगवान शंकराची पूजा ही अत्यंत सोपी आहे. सोमवारच्या दिवशी फक्त एका तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी भरून शिवलिंगावर अर्पण करावे. हे केल्याने शिवजी अत्यंत प्रसन्न होतात. जर एखाद्याकडे दूध असेल तर त्यातून अभिषेक करता येईल, पण जर दूध नसेल तर चालते. फक्त जलाभिषेक केला तरी शिवशंकर प्रसन्न होतात. अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपावा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. या मंत्राच्या जपाने भक्तांचे मन शांत होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वातावरण पवित्र होते. सोमवारी पूजा करताना बेलपत्र अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बेलपत्र शिवशंकरांना अतिप्रिय आहे. या पत्रावर त्रिदेवाचे वास मानले जातात. म्हणूनच सोमवारच्या दिवशी जर आपण शिवलिंगावर फक्त 3 बेलपत्र ठेवली तरी भगवान शंकर प्रसन्न होतात. या पत्रावरून भक्तांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि संपत्तीचे वरदान मिळते. सोमवारी केवळ पाण्याचा अभिषेक, बेलपत्र अर्पण, थोडासा अक्षता आणि फुलांचा हार अर्पण केले तरी भगवान शिव प्रसन्न होतात. विशेष म्हणजे यासाठी मोठ्या खर्चाची, मोठ्या विधीची गरज नाही. अगदी साध्या पद्धतीने केलेली ही पूजा जीवनात मोठे बदल घडवून आणते. सोमवारी उपवास करण्याची परंपरा अनेकांनी पाळलेली असते. जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर सोमवारी उपवास करून शिवजीची पूजा करावी. उपवासाने मनातील एकाग्रता वाढते, शरीर शुद्ध होते आणि भक्तीची ताकद वाढते. परंतु जर उपवास करणे शक्य नसेल तर फक्त एक वेळ साधे अन्न घ्यावे आणि दिवसभरात मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हे केले तरी भगवान शिव त्यांची नोंद घेतात, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. भगवान शिव हे करुणेचे सागर आहेत. भक्ताने जर सोमवारी केवळ मनापासून महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी मोठमोठ्या संकटातून तो वाचतो. जीवनातील आजार, अपयश, अडथळे हे मंत्र जपाने दूर होतात. या मंत्राचा स्पंदनात्मक प्रभाव इतका शक्तिशाली आहे की घरातील वातावरण शुद्ध होते, मन प्रसन्न होते आणि घरात सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. सोमवारी पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की पूजा करताना मन शांत हवे. मनात राग, द्वेष, चिंता किंवा नकारात्मक विचार नकोत. पूजा करताना देवाला संपूर्ण श्रद्धेने प्रार्थना केली पाहिजे. जेथे प्रामाणिकपणा असतो तिथेच भगवान शंकर प्रसन्न होतात. सोमवारी संध्याकाळी देखील भगवान शिवाची आरती करणे खूप फायदेशीर मानले जाते. दिवा लावून आरती म्हटली की घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. संध्याकाळी दीप प्रज्वलन करून ओम जय शिव ओंकारा सारखी आरती म्हणली तरी घरातील वातावरण पवित्र होते. कुटुंबातील तणाव नाहीसा होतो आणि घरात शांती नांदते. शिवजी हे दयाळू आहेत. ते भक्तांना कधीही रिकाम्या हाती परत पाठवत नाहीत. सोमवारी फक्त एवढेच केले तरी भगवान शंकर आपल्या भक्तांचे जीवन आनंदमय करतात. आपण पाहतो की अनेक भक्त अगदी साध्या प्रकारचे शिवजीची पूजा करतात, फक्त जलाभिषेक आणि बेलपत्र अर्पण करतात आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते. याचे कारण म्हणजे भगवान शिव हे आपल्या भक्तांच्या प्रेमाला महत्त्व देतात. ब्रह्मांड नायक नाही. सोमवारी शिवजीला फळे अर्पण केली तरी ते आवडते. विशेषतः नारळ, सफरचंद किंवा
साधे केळे अर्पण करावे. पण जर फळे उपलब्ध नसतील तरी हरकत नाही. भगवान शिवाला फक्त पाण्याचा अभिषेक केला तरी ते प्रसन्न होतात. भक्तांनी मनापासून प्रार्थना केली पाहिजे, हे भोलेनाथ, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर कर, माझ्या घरात सुख शांतीनं आणू दे आणि आम्हा सर्वांना सुखबुद्धी दे. ही प्रार्थना नक्कीच फळाला येते. सोमवारची पूजा केल्यानंतर कुटुंबातील सर्वांना प्रसाद वाटावा. प्रसाद साखर, खीर किंवा साधे दूध दिले तरी चालते. प्रसाद वाटल्याने घरातील सर्व सदस्यांना समाधान मिळते आणि शिवकृपा सर्वांवर होते. अनेकदा लोक विचारतात की सोमवारची पूजा केली तरी आपल्या आयुष्यात परिणाम दिसत नाहीत, पण हे चुकीचे आहे. भगवान शंकराची कृपा ही हळूहळू प्रकट होते. जेव्हा आपण नियमितपणे सोमवारी पूजा करतो तेव्हा आयुष्यातील वाईट काळ आपोआपच कमी होतो. आपल्या जीवनात अनपेक्षितपणे चांगल्या घटना घडतात, नवीन संधी मिळतात आणि कुटुंबात समाधान वाढते. सोमवारी केलेल्या पूजेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरात कधीही काही कमी पडत नाही. भगवान शंकर आपल्या भक्तांच्या जीवनात असा आशीर्वाद देतात की त्या भक्ताला कधीही अन्न, धन, वस्त्र, निवाराही किंवा समाधान याची कमतरता भासत नाही. म्हणूनच आपण नेहमी ऐकतो की शंकराची कृपा जिथे आहे तिथे दरिद्र टिकू शकत नाही. शिवलिंगावर अभिषेक करताना पाण्यात थोडेसे गंगाजल, थोडी हळद, थोडा दूध किंवा मध मिसळून अभिषेक करणे शुभ मानले जाते. पण हे सर्व शक्य नसेल तरी फक्त शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरी पुरेसे आहे. पूजा मनापासून असली पाहिजे. बाह्य स्वरूपाला फारसा महत्व नाही. सोमवारी पूजा करताना जर तुम्ही मंत्र जप केला तर फार चांगले, पण जर वेळ नसेल तर फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय म्हटले तरी भगवान प्रसन्न होतात. हे केल्याने मानसिक शांती मिळते, कामात यश मिळते आणि घरातील अडचणी हळूहळू दूर होतात. भगवान शिव यांना दुधाचा अभिषेक खूप प्रिय आहे. सोमवारी शक्य असल्यास शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. असे केल्याने घरातील आजार, मानसिक तणाव आणि आर्थिक संकट दूर होतात. पण लक्षात ठेवा की अभिषेकानंतर ते दूध पिण्यास वापरू नये, ते जमिनीत ओतावे. सोमवारी पूजा संपल्यानंतर भगवान शिवाला ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युमोक्षाय मृतांत हा महामृत्युंजय मंत्र अर्पण करावा. हा मंत्र म्हणताना शक्तिशाली आहे की तो भक्ताला अकाल मृत्यू, अपघात, मोठमोठ्या संकटातून वाचवतो. सोमवारी पूजेनंतर शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करावे. हे केले की भगवान शिव फार प्रसन्न होतात, कारण शिवजींना भोग नव्हे तर सेवा अधिक प्रिय आहे. गरिबांना, गरजून लोकांना, भुकेल्यांना अन्न दिले की ते थेट भगवान शंकरापर्यंत पोहोचते. अशा प्रकारे सोमवारी फक्त थोडासा वेळ काढून जर आपण भगवान शिवाची पूजा केली, जलाभिषेक केला, बेलपत्र अर्पण केले, मंत्र जप केला आणि प्रसाद वाटला तर भगवान शंकर आपल्या जीवनात असा आशीर्वाद देतात की जीवनातील दुःख नाहीसे होतात. घरात कधीच काही कमी पडत नाही. पैसे, समाधान, आरोग्य, प्रगती आणि शांती याचा वर्षाव होतो. म्हणूनच सोमवारी फक्त एवढेच केले तरी भगवान शिव काहीही कमी पडू देत नाहीत. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच उत्तम माहिती करता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.